शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. खूप लोकांचे फोन आले. त्यांनी सांगितले की सर महिना झाला व्हिडिओ आला नाही. फोन करतात, विचारपूस करतात, सर उसावरती एक व्हिडिओ टाका, उसावरती व्हिडिओ टाका. विचारायला उसावरती काय व्हिडिओ बनवायचा? ऊस साखर कारखानदारी आहे, ऊसाचं पीक आहे. मग ठरवलं की 10 मिनटं विचार केला, चला बनवून टाकू, लोकांच्या अपेक्षा आहेत. तर आजचा जो व्हिडिओ होणार आहे सर 3 भागामध्ये व्हिडिओ हा होणार आहे. पहिला व्हिडिओ आहे साखर कारखानदार. यांच्याबद्दल निगेटिव्ह काही नसणार आहे, लक्षात घ्या. साखर कारखानदारांच्याबद्दल प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये सकारात्मक असणार आहे. दुसरी गोष्ट असणार आहे शेतकऱ्याच्या बाबतीत नकारात्मक. त्याने काय केलं आतापर्यंत, साखर कारखानदारांनी काय केलं, शेतकऱ्यांनी काय केलं आतापर्यंत, आणि ह्या गोष्टीवरची हा पहिला 2 पार्ट झाले. आणि याच्यावरती आपण काही करायला पाहिजे. नुसतं बोलून आपल्याला चालणार नाही. याच्यावर काहीतरी आपल्याला सोल्युशन, पर्याय द्यायला पाहिजे. याच्यावरती आपण पर्यायही देणार आहोत. एकरी 100 टनाचा, 100 टन लगेच इझीमध्ये निघणार. काही अवघड नाही. कमी पैशात अंकुश पाटील ॲग्रोचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर, घरच्या घरी औषध बनवल्यानंतर एकरी 100 टन अगदी स्वस्तपणे मिळणार म्हणजे मिळणार. तर बघूया आपण आता पहिला साखर. तर शेतकरी मित्रांनो, साखर कारखानदारांनी काय केलं, साखर कारखानदार तोट्यात कसे जायचे बघा. आम्ही पूर्वी लहान असायचो त्यावेळेस साखर कारखाना, ह्या साखर कारखान्यांनी काय केलं, पहिला मुद्दा, हे थेट ऊसतोड कामगार, जे ऊसतोड कामगार होते ते पहिले 15-20 वर्षापूर्वी काय करायचे, साखर कारखानदार ऊस तोड कामगारांना मुकादमाना थेट कारखान्याकडून ॲडव्हान्स द्यायचे. आणि ते कामगार आणून, त्या कामगारांच्या टोळ्या आणून, त्या टोळ्या जे आपल्या शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर आहेत ह्या ट्रॅक्टरांना पुरवण्याचं काम करायचं. मग याच्यात बऱ्याचशा आता आपण पाहिलं तर जे काय मुकादमं आहेत, जे काय ऊसतोड ज्या काय भागातली लोकं आहेत, ह्यांनी काय केलं की हे लोक गंडवतात, काय करतात हे सगळ्यांना माहीत आहेत. मग ह्या 10 मधले 2 लोकांनी कारखान्याला म्हणजे यायचेच नाहीत, ॲडव्हान्स घ्यायचा, उचल घ्यायची यायचेच नाहीत. मग असे ह्यांची कारखान्याला करोड रुपयाचा चुना लागायला वर्षाला. मग बघा ह्याच्यामध्ये ह्यांची पैशाची बचत व्हायला लागली कारखान्यांची. यांनी काय केलं, मग याच्यावरती सोल्युशन काढलं. हे असं न करता ह्याच्यामध्ये तोटा होतोय कारखान्याचे पैसे जात आहेत, ह्याच्यावरती कायद्यानं काही बंधन येत नाही. मग यांनी काय केलं, हे ऊसतोड मुकादमाना थेट पैसे देणं बंद केलं. मुकादमांना पैसे देणं बंद केलं. आणि त्यांनी काय केलं, जे आपले जे शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर आहेत, हे जे ट्रॅक्टर मालक जे वाहतूक करतायत त्यांना थेट 10 लाख रुपये, 15 लाख रुपये ॲडव्हान्स द्यायला सुरुवात केली. आणि ह्या ॲडव्हान्सचे ह्यांचे करार केले. आणि हे ज्यावेळेस पाहतोय आपण की बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काही आपले आहेत टोळ्या आलेल्या नाहीत, त्या शेतकऱ्यांनी रानं विकून ऊस बागविले. हा एक पार्ट झाला, तो वेगळा. पण साखर कारखानदारांनी काय केलं, ही जी थेट गळती होती, त्यांचा जो तोटा होत होता, हा तोटा त्यांनी थांबवला. बरोबर बघा, हा पॉईंट आपल्याला घेण्यासारखा आहे. दुसरा पॉईंट त्यांनी केला की साखर कारखान्यापासून अनेक उपपदार्थ निर्माण करण्यासाठी चालू केले. उपपदार्थ निर्माण करण्यासाठी केले. त्यांनी काय केलं, आता आपण सर्वजण पाहतो, इथेनॉल निर्मिती चालू केली. नंतर त्यांना जे काय वीज लागते, जे कारखान्यावरती विजेवरती न डिपेंड राहतात, त्यांना लागणारी जी काय वीज आहे ती विजेचे प्रोडक्शन स्वतःच सुरुवात केलं. वीज निर्मिती स्वतः सुरू केली. परत त्यांनी कारखान्याची मळी विकायला सुरुवात केली, शेतीमध्ये आपल्याला टाकण्यास सुरुवात केली.
मळीपासून काही कारखान्यांनी सेंद्रिय खतं सुरुवात केली. सेंद्रिय खतं शेतकऱ्यांना विकण्यास सुरुवात केली. नंतर साखर कारखानदारांनी काय केलं, औषधं विकायला सुरुवात केली. खतं पायलट योजना आणल्या बऱ्याचशा कारखान्यांनी. त्याच्यामध्ये रासायनिक खतं, सेंद्रिय खतं, औषधं, ठिबक हे पुरवण्यास सुरुवात केली. त्याच्यातून नफा त्यांनी मिळवण्यास सुरुवात केली. अशा बऱ्याच गोष्टी साखर कारखानदारांनी केल्या. अनेक साखर कारखानदारांचा आणखी एका गोष्टीवरती खूप खर्च होत होता. जे पहिले जे 20 वर्षापूर्वी जे साखर कारखान्याचे जे संचालक होते त्यांना संचालकांना 4 व्हीलर 4 चाकी गाड्या असायच्या. त्या गाड्या ह्या साखर कारखानदारांनी बंद केल्या आणि संचालकांना नामांतर केलं. फक्त जायचं, सही करायची आणि लग्नामध्ये फक्त एखादं कोणीतरी जो अँकर असतो त्यांनी नाव घ्यायचं, अमुक अमुक कारखान्याचे संचालक आलेत आणि त्याचं त्या नावावरती त्यानं खुश राहायचं. हा गोष्ट वेगळा. मग साखर कारखानदारांनी काय केलं की यांनी पैसे वाचवण्याचं जिथं त्यांचे तोटा होत होता तेथे त्या साखर कारखानदारांनी जो ऊसतोड कामगारांना जे ते एक मुकादमाना पैसे देत होते त्यांनी बंद करून त्यांनी काय केलं, शेतकऱ्याला त्या जो ट्रॅक्टर आहे त्याला सांगितलं की त्या मुकादमाची जबाबदारी आमची नाही, तुझं तू आणि ते घेणं जाणं. म्हणजे त्यांनी चांगलं त्यांच्याकडून बिझनेस शिकण्यासारखं आहे. ते आपले नेते आहेत, आपले आदर्श आहेत. त्यांच्याकडून आपण काय शिकतो तर त्यांनी त्यांचा जो व्यवसाय आहे, त्यांचा जो उद्योग आहे, त्या व्यवसायामध्ये ज्या गोष्टीमुळं आपल्याला तोटा होतोय त्या गोष्टीचा त्यांनी तोटा ज्या गोष्टीनं होतोय त्या गोष्टीला छेद देण्याचा, ती गोष्ट बंद करण्याचं काम केलं. जे संचालकांना गाडीच्या वाहनावरती, कॅन्टीनवरती जो खर्च होतोय तो त्यांनी बंद केला. आणि आपण इतरांवरती न अवलंबून विजेला बिलं देऊ खूप द्यावं लागतात. महावितरण वीज मध्ये आधी जाते तर कारखान्याने स्वतःची वीज निर्मिती केली. तसेच जी ऊसाचे रोपवाटिका आहेत हे शेतकऱ्यांना देऊन त्याच्यातून नफा मिळवण्याचं काम केलं. तुम्हाला खतं विकून त्याच्यातून काही नफा मिळवण्याचं काम केलं. मळीपासून सेंद्रिय खत बनवलं आणि तेच खतं तुम्हाला देऊन त्याच्यामधून नफा मिळवण्याचं काम केलं. तर असं साखर कारखानदारांनी जे आपण म्हणतोय की जो साखरेचा दर 10 वर्ष झालं थोडाफार तोच आहे, परंतु साखर कारखानदार हे फायद्यातच आहेत. कारण काय तर या साखर कारखानदारांनी त्यांचं नियोजन जे आहे ते चांगल्या पद्धतीनं लावलेलं आहे. तो निगेटिव्ह पार्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. परंतु यांनी या गोष्टीवरती आपण फक्त त्यांच्यावर टीका करणे, हा गोष्ट टीका करून काही होणार नाही. टीका करून आंदोलन करून काही होणार नाही. माझ्या मते आंदोलन जे काही करायचे त्यांनी करू शकता तुम्ही, त्याचा काही विषय नाही. मग ह्या गोष्टी जर हिने टाळल्या, हा आपला एक पार्ट झाला की साखर कारखानदारांना जिथं तोटा होत होता त्यांनी तिने बंद केला, छेद दिला आणि स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला. उत्पन्न कशा पद्धतीनं वाढेल, अनेक बाजूनं कसं वाढेल याचा त्यांनी प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला जो बघणार आहोत तर शेतकऱ्यांना, आता शेतकरी मित्रांनो, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काय केलं आतापर्यंत. पहिला शेतकरी काय करत होता बघा, आता काय केलं, ऊसाची रोपं विकत आणण्यास सुरुवात केली. आता महाराष्ट्रात बीडकडला शेतकरी असू दे, आमचा सांगली कोल्हापूरून रोपं जातात. बऱ्याच म्हणजे जे 99% शेतकरी ऊसाची रोपं विकत आणून लागण करण्यास सुरुवात केली. पहिले आपण पाहत होतो की आपल्या शेतातील ऊसाची रोपं आणत होतो आणि ती रोपं आपण बियाणं, आपल्या शेतातील बियाणं आपण आपल्या शेतामध्ये लावत होतो. तिथं आपले पैसे बचत होत होती. पण आता काय केलं आपण की खर्च वाढवला, आपण रोपं विकत आणण्यास सुरुवात केली. आता सरासरी 1 एकराला रोपाचा आपला खर्च किती झाला, सरासरी आज 15,000 रुपये रोपांचा खर्च आपण वाढवून ठेवलेला आहे. बघा, एका बाजूला कारखानदारांनी काय केले, त्यांचा जिथं जिथं खर्च होतोय तिथं त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केला, तो बंद करण्याचा प्रयत्न केला आणि नवीन उत्पादन कसं मिळते याचा पैसे कसे मिळतील यांनी एक व्यावसायिकपणे प्रयत्न केला. आपल्याला सुद्धा 100% व्यावसायिक व्हावं लागेल. तर हा त्यांनी केला. दुसरी गोष्ट, आपण आडसाली लागण करायला लागलो. आडसाणी लागण्यामध्ये तुम्हाला थोडंफार 10-15 टनाचं जर काय आमच्या ह्या सांगली कोल्हापूरमध्ये ॲव्हरेज निघते, जे काही 100, 110, 120 जण आहेत
ते हजारात एखादा असतो शेतकरी, त्याच्यावर बघून जो आहे त्याच्यावर मी बोलणार आहे. तर काय होतं की आपला अडसाली ऊस 18, 19, 20 महिन्यानं जातो आणि तिथून 12 महिन्यानं दुसरं खोडवं पीक म्हणजे 34 महिन्यामध्ये म्हणजे 3 वर्षामध्ये आपली 2 पिकं निघायला गेले शेतकरी मित्रांनो. हे गणित आपण वार्षिक कधीही आपण 3 वर्षातून 2 पिकं मिळवली. मग काय व्हायला लागलं की शेतकऱ्यांना सोसायटीची कर्ज काढलेली, बँकांची कर्ज काढलेली आणि ह्या कर्जांचं वर्षाचं व्याज आपल्याला भरायला पाहिजे. वर्षात बिल येणार नाही. मग काय होणार की तुम्ही थकीत जाणार, त्याचं व्याज भरावं लागणार, व्याजावर व्याज भरावं लागणार आणि कर्जमाफीला आपल्याला भीक मागायची वेळ येते. यांच्यापुढं अन्नदात्याला भीक मागण्याची वेळ येते. तर ह्या गोष्टीचं जे नियोजन आहे, जे एका बाजूला साखर कारखानदाराने नियोजन केलं, परंतु ज्यांच्या जीवावरती कारखाना उभा आहे, जो जगाचा पोशिंदा आहे, त्यानं नियोजन केलं नाही, मॅनेजमेंट केली नाही. तो काय गेला की तो वाहवत एका बाजूला रोपांचा खर्च वाढवला, 3 वर्षातून 2च पिकं मिळवली. एक लक्षात घ्या, 3 वर्षातून 2च पिकं मिळवली म्हणजे 1 वर्ष त्याचा गॅप पडला. समजा 30 वर्षामध्ये जर तिने तेही गेली तर असे 30 पिकाचं रोटोल घेतलं तर 100 वर्षामध्ये 60च पिकं मिळाली. 30% जीवनातील 33% लॉस, 33% तुम्ही रिटर्नमध्ये जायला लागला, लक्षात घ्या. तर परत दुसरी गोष्ट केलं की स्वतःचा खर्च, खतांचा खर्च आणि औषधांचा खर्च तिपटीनं वाढला. पूर्वी 2005, 7, 8, 5ला ही जी खतांची बॅग यायची DAPची 485 रुपयाला DAPची बॅग येत होती. आज त्या बॅगेची किंमत आहे 1500 रुपये. मग खतांचा खर्च तिपटीने वाढला आणि आपला जो उत्पादनाचा आणि आपण काय केला, खतांचा खर्च तिपटीने वाढला, औषधांचा खर्च वाढला, मशागतींचा खर्च वाढला. मग एवढा खर्च वाढला आणि जेवढं आपलं उत्पन्न आहे तेवढंच राहिलं. एका बाजूला कारखानदारांनी काय केलं की त्यांचा खर्च कमी केला आणि आपण काय केलं, आपला खर्च वाढवत नेला आणि स्वतःचाही खर्च वाढवला त्यांनी. आज कोणताही शेतकरी असू दे, पहिले आपले सर्व शेतकरी सायकलवरून आपण शेतात जात होतो. मग आता म्हणशील सायकलवरून जायला पाहिजे, तो विषय, पण आपला खर्च वाढला. लक्षात घ्या, आज 2 टाईम आपण जरी शेतीमध्ये गेलो तर रोज 100 रुपयाचं आपलं पेट्रोल गेलं, महिन्याला 3000चं पेट्रोल गेलं, वर्षामध्ये 33,000चं पेट्रोल गेलं. म्हणजे आपला हा खर्च वाढला. एका घरामध्ये 2 मोबाईल, हा खर्च वाढला. आज माझ्याकडे मोबाईल आहे, माझ्या मंडळीकडे मोबाईल आहे, मंडळीला 300-350 रुपयाचा रिचार्ज मारावा लागतो. का लागतो? का शाळेमध्ये आज ऑनलाईन आहे. जो अभ्यास येतो मुलांसाठी, कारण तो मुलांचा अभ्यास शाळेतील बघण्यासाठी म्हणजे महिन्याला 600 ते 700 रुपये रिचार्ज खर्च वाढला. रिचार्ज TVचे 200-300 रुपये वाढले. मग महिन्याचा 1000, महिन्याचे वर्षाचे 12,000 हे वाढले. आपण आपले खर्च वाढवत गेलो. ऊस उत्पादक शेतकरी खर्च वाढवत गेला. कारखानदार जो आहे आपला, त्यांच्यावरून आपण काही आदर्श घेतला नाही. फक्त त्यांचं गुणगान गातो, त्यांच्यावर टीका करत बसतो किंवा माझा नेता आहे, माझा असा हे आहे, माझा भाऊ आहे, माझा दादा आहे, माझा अण्णा आहे, माझा बाबा आहे, माझा आबा आहे, अशा गोष्टीमध्ये आपण गेलो. पण त्या आबाचं, अण्णाचं, काकाचं अनुसरण, नेत्याचं आपण जे ते वागतायत त्यांच्याकडे बघून तुम्ही त्यांचं अनुकरण करा. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि त्यांनी ज्या गोष्टीचं त्यांनी अनुकरण केलं आहे आणि ज्या गोष्टीची मॅनेजमेंट लावली आहे ती गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लावा. आता म्हणाल साहेब एका बाजूला तिकडं साखर कारखानदाराचं झालं, तुम्ही सांगितलं, एका बाजूला हे झालं, याच्यावर पर्याय काय? सगळेच आम्हाला हे सांगतायत, लेक्चर देतात, मोठी मोठी खूप लेक्चर देतात. ह्याच्यावर पर्याय काय आहे का तुमच्याकडं? तुम्हाला पर्याय आज मी देत आहे. एकरी 20,000 रुपयेमध्ये एकरी 100 टन उत्पादन कसं काढायचं. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला 100 टन ॲव्हरेज काढायचं आहे. मग 100 टन ॲव्हरेज काढायचा आहे 1 एकरामध्ये. तर आपण आता फक्त आज बघणार आहोत खतं किती वापरायला पाहिजेत, त्याला खायला भरपूर दिलं पाहिजे. नंतरचं आपण त्याचा पेशल रोपाचे लागवणीच्या अंतर किती असावं याच्यासहित जागेवरून शेतामधून व्हिडिओज होणार आहेत आणि त्याचे काय फरक असतात ते आपण दाखवणार आहोत. मग यासाठी 100 टन आपल्याला 20,000 काढायचं असं मी म्हटलं आहे. आता बघूया किती काय. माझ्या हिशोबानं आपल्याला एकराला किती औषध वापरायला, ह्युमिक ॲसिड 50 लिटर वापरायला पाहिजे आळवणीला आणि फवारणीला. किती वापरायला पाहिजे शेतकरी मित्रांनो? 50 लिटर. अमिनो ॲसिड 100 लिटर वापरायला पाहिजे. 100 टन ॲव्हरेज जर पाहिजे तर एवढं वापरायला पाहिजे. 50 लिटर
ह्युमिक ॲसिड 100 लिटर, अमिनो ॲसिड. आणि जे मायक्रोन्यूट्रिएंट आपण वापरतो हे मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा जे आपण कॉम्बी वापरतो, वसंत ऊर्जा वापरतो, वसंतून जे कारखाना वापरतो, ही सुद्धा आपल्याला औषधं 50 लिटर म्हणजे 5 लिटरचा कॅन असे 10 कॅन आपल्याला वापरावं लागतील, जे आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरलेले आहे. मग हे मायक्रोन्यूट्रिएंट आपल्याला 50 लिटर वापरावं लागेल. 19-19 हे खत जे आपण बॅगा ड्रिपचा आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा आहे, तर 19-19 ही खतं तुम्हाला 100 किलो किंवा 100 लिटर वापरावं लागतील. मग 100 लिटर जर तुम्हाला हे जर किंवा 100 किलो जर घ्यायचं लागेल तर ही किती होणार आहे. आणि 52-34 जे साईज फुगवणीला असेल, वाढीला असेल, त्याच्यासाठी आपल्याला ही एवढी खतं वापरल्यानंतर आणि लाईम सल्फरचंही आपल्याला 50 लिटर वापरावं लागेल. लाईम सल्फरसुद्धा तुम्हाला वापरावं लागेल. 6वी गोष्ट लाईम सल्फर 50 लिटर. मग आता एवढं जर तुम्ही वापरल्यानंतर डोळे झाकून 100% तुम्हाला एकरी 100 टन तेवढा त्याचा जो खुराक आहे, जो पैलवानाला खाना लागतो तेवढा खाना दिल्यानंतर हे आता खर्च किती होतो बघा. मार्केटनुसार आपल्याला जे दुकानातून आणतो ह्युमिक ॲसिड 50 लिटर जर आणायचं म्हटलं आपल्याला, ह्युमिक ॲसिडचं 50 लिटर गुणिले 300 रुपये लिटर आहे सर. 50 गुणिले 300 त्याचे होतात 15,000 रुपये. दुसरी गोष्ट अमिनो ॲसिड 100 लिटर आपल्याला वापरायचं आहे. लागण केल्यापासून रोपं लावल्यापासून ऊस तुटेपर्यंत आपल्याला 100 लिटर वापरायचं आहे. मग 100 गुणिले आज त्याचा जो सरासरी रेट आहे 900 ते 1000 रुपये रेट लिटर. 900 रुपये लिटर किंवा 1000 लिटर हे आपल्याला 100 लिटर वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो. अमिनो ॲसिड 100 लिटर वापरल्यानंतर 900 गुणिले 100 जर केला 90,000 रुपये त्याचे होतात. मायक्रोन्यूट्रिएंट जे आपण वसंत ऊर्जा वगैरे वापरतो कमीत कमी 300 रुपये लिटर आहे, 400 आहेत, 800 रुपये लिटर आहे, 900 रुपये लिटर आहे. हे आपण सरासरी रेट 400 रुपये धरला तर 50 लिटर सूक्ष्म अन्न घटक वापरायचे म्हटल्यानंतर तुम्हाला त्याचे होतात 20,000 रुपये. आणि 19-19 100 लिटर किंवा 100 किलो जर वापरायचं म्हटलं की आज 19-19 बॅग 4,500 ते 5,000 रुपयेला आहे. म्हणजे 5,000 रुपयाला एक जर बॅग पकडली आपण 4 बॅगांचे 20,000 होतात. आणि 52-34 किंवा 60-20 ही ऊसाची फुगवण साईजला जर आपल्याला वापरायचं असेल तर त्याचे होतात 25,000 रुपये. आता हे किती होतात 15,000 अधिक 9,000 1,05,000 अधिक 20,000 1,05,000 आणि 20 1 25. त्यामध्ये परत 20 मिळवले 1,45 परत 1,70 प्लस लाईम सल्फरचे आणि आता 1000 रुपये लिटर आहे. आज ऑनलाईनला अमेझॉनला जर बघितलं लाईम सल्फर कॅल्शियम पॉलिसाईड पण 1000 रुपये लिटर आहे, ते 50 लिटर वापरावं लागेल. म्हणजे जवळजवळ 1,70,000 ते 2,00,000 रुपये आपण दुकानातून निविष्ठा आणून जर हे खरी वापरल्या तर एकरात 100 टन ॲव्हरेज निघणार म्हणजे निघणार. अरे बाबा तुम्ही तर सांगितलं सर 20,000 होणार, पण हे तुम्ही जे सांगितलं हे जे मार्केट रेटनुसार याचे 2,00,000 रुपये व्हायला लागले. आमचा 100 टनांवर झाले, खताचे निविष्ठाचे 2,00,000 रुपये, ऊसाचे पैसे होणार 3-3.5 लाख रुपये. 2,00,000 रुपये हे खर्च परत हे झाल्यानंतर आम्हाला राहणार काय. मी काय सांगितलंय तुम्हाला 20,000 रुपयात औषधं बनवून दे. शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट विषय आला. 2,00,000 रुपये खर्च होत आहेत आणि तुम्ही आम्हाला एडं बनवायला लागलेला आहात. तर हे कसं शक्य आहे. हे जर 100 टन आपल्याला उत्पादन जर घ्यायचं असेल आणि त्याच क्वालिटीचे त्याच निविष्ठा आपण आपल्या घरी बनवून 2,00,000 रुपयाचं त्याच क्वालिटीचे खतं आणि औषधं 20,000 रुपयात बनवायची आहेत. ते बघा कसा बघा. त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला अंकुश पाटील ॲग्रो ह्या यूट्यूब चॅनलमध्ये जायचं, त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, शेअर करायचं, लाईक करायचं, बटन द्यायचं. त्याच्यामध्ये मीही जे सांगणार आहे दर ही कसं तयार करायचं ही सगळ्या गोष्टी त्यात दिलेल्या आहेत. त्या पद्धतीने तयार करायचं आणि आपलं उत्पादन खर्च वाढवायचं. बरं ते होतोय का बघू. अंकुश पाटील ॲग्रो या चॅनलमध्ये ह्युमिक ॲसिड तयार करायचं हा व्हिडिओ आहे. हे 30 रुपये लिटर जास्तीत जास्त 30 रुपयाने हे तुमचं 50 गुणिले 30 किती रुपये झाले 1,500 रुपये. किती झाले 1,500 रुपये. अमिनो ॲसिड जास्तीत जास्त 45 रुपये. 100 गुणिले 45 किती झाले 4,500 रुपये. मायक्रोन्यूट्रिएंट 35 रुपये लिटर. 35 गुणिले 50 1,750.
19 60 रुपये लिटर 6,000 रुपये. 52-34 70 रुपये लिटर 7,000 रुपये. आणि लाईम सल्फर 50 लिटरचे 20 रुपये हे 1,000 रुपये. बघा शेतकरी मित्रांनो, आता किती पैसे होणार आहेत? 1500 अधिक 4.5 6,000 रुपये. कॅल्क्युलेटर घ्या आणि बसा टेबलवरलं. संध्याकाळची वेळ आहे. माझा काही एकदम असा मोठा स्टुडिओ आहे, हे आहे, माणसं ठेवलेले आहेत असं काही नाही. 1500 अधिक 4,500 किती झाले? कॅल्क्युलेटरवरती करा. किती झाले? 6,000. 6,000 अधिक 1750 किती झाले? 8,250 अधिक 6,000 8,250 अधिक 14,250 14,250 अधिक 7,000 21,250 अधिक 1,000 22,250 किती झाले? 22,200. जरा आपल्या बजेटनुसार मी जे टायटल दिलं होतं ते 2,000 रुपये 250 वाढले. आपले 2 लाख रुपये आहेत, म्हणजे 90% आपला खर्च कमी केला. मग ह्याच्यासाठी काय करावं लागेल? अंकुश पाटील ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये जायचं, ह्युमिक ॲसिड कसं तयार करायचं बघायचं. त्याचे निविष्ठा आपण पुरवू शकतो. कच्चा माल लागणारा आपला देतो, किंवा मार्केटमधून तुम्हाला कुठं घ्यायचं असेल तर घ्या. दुसरी गोष्ट, अमीनो ॲसिड तयार कसं करायचं? सोयाबीन चंक्सपासून जे मार्केटमधून आणतो तेच अमीनो ॲसिड चांगल्या पद्धतीचं आपल्या घरी शेतामध्ये बांधावरती 10 मिनिटात बनवू शकतो 45 रुपयेमध्ये. जिथं 900 रुपयाला आपण विकत घेतो तेच 45 रुपये. अमीनो ॲसिड खूप वापरायला पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला 100 टन 150 टन निघेल तुम्हाला आवडेल. तर हे झालं. सूक्ष्म अन्न घटकाचा व्हिडिओ आहे. वसंत ऊर्जा वगैरे हे जे काही उत्पादन होतं अतिशय चांगली उत्पादन आहेत, पण त्याच क्वालिटीचं त्याच दर्जाचं उत्पादन आपण आपल्या बांधावरती घरी हे पण उत्पादन बनवू शकतो 35 रुपये लिटरमध्ये. मग मला सांगा 50 लिटर वापरायला काय अडचण नाही? जिथं 2 लिटर 5 लिटर वापरणार, 50 अमीनो ॲसिड 1 लिटर 2 लिटर वापरतो. ह्युमिक 5 लिटरच्या वर जातच नाही. आपण 50 लिटर जर एवढ्या निविष्ट वाटली, जमीन किती सुपीक होईल? हे वाढेल. मग आपल्याला असा जो खर्च आहे 19 20 आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनो, जी DAPची बॅग आपण 485 जी घेत होतो, जी आज 1500ला झाले. आणि जे ह्या खतावरती आपला जो देश आहे, आपल्या टॅक्समधून जो पैसा जातोय तो पैसा शासनाला आपल्याला त्याच्यावरती 1,000 रुपये 800 रुपये 1500ला सुद्धा घेऊन आपल्याला सबसिडी देतो गव्हर्नमेंट. आणि त्या सबसिडी कंपन्या घेतात. तो शासनाचा जो आपला आहे, आपला देशाचा पैसा तो वाचेल. ह्या निविष्ठा आपण जर घरी तयार केल्या, जो लाखो कोटी रुपये ह्या कंपन्यांना सबसिडी अनुदान रूपामध्ये जो पैसा दिला जातोय, तो पैसा आपल्या भारत सरकारचा वाचेल आणि आपला देश महासत्ता आर्थिक सोबतीकडे जाईल. शेतकरी सुद्धा माझा एकदम सुजलाम सुफलाम होईल. कर्ज घेणारा नाही, ऊस उत्पादक माझा शेतकरी कर्ज देणारा बनेल, असा विश्वास मी ह्या व्हिडिओत म्हणतोय. तुम्ही ह्या निविष्ठा बनवा. अंकुश पाटील ॲग्रो हा चॅनलमध्ये जावा, सगळ्या निविष्ठा बघा. पण प्रत्येक ह्याचा आपण अपडेट टाकू. ह्या निविष्ठा बनवा, शासनाचे सबसिडीचे पैसे वाचवा, देश समृद्ध करूया, देश वाचवूया, शेतकरी वाचवूया. जय हिंद, जय जवान, जय किसान.